सबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। राहुरी तालुक्यात गरिबांच्या रेशनिंग धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने एका गोदामावर छापा टाकून सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जप्त मुद्देमाल 12,850 किलो, सुमारे 13 टन सरकारी गहू आणि तांदूळ तसेच 2 वाहने, एकूण किंमत 12,02,700 रुपये। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे। राहुरी तालुक्यातील सोनगाव सातरळ शिवारात एका पत्र्याच्या गोदामात सरकारी रेशनिंगचे धान्य साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे एलसीबीचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला। यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात सरकारी गहू आणि तांदळाचा साठा आढळून आला। हा साठा काळ्या बाजारात विकण्याच्या उद्देशाने साठवण्यात आला होता। पोलिसांनी या कारवाईत 12,850 किलो धान्य आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी 2 वाहने असा एकूण 12 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी जीवन नियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। या रॅकेटमध्ये अजून कोणाचे धागेदोरे आहेत याचा तपास आता राहुरी पोलीस करत आहेत। गरिबांसाठी येणाऱ्या धान्याची अशा प्रकारे चोरी करून काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ माजली आहे।